नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज बघा माझ्या माहेरची यात्रा होती. तर ही भवानी मातेचं मंदिर आहे. भवानी मातेचं खूप मोठं सत्व आहे. नवसाला पावणारी देवी आहे. जे आपण नवस केले ना ते पूर्ण होतात. त्यासाठी म्हणून भाविक हे ना खूप लांब लांबवरून या देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात. सकाळी पण आम्ही पटक्यात आवरलं आणि देवीची ओटी भरण्यासाठी गेलो. खूप अशी गर्दी होती. जास्त काही व्हिडिओ शूट केले गेले नाही. बहिणीच्या मुलीकडे दिली ना, तिने फक्त फोटोज काढून घेतले, व्हिडिओ काही घेतला नाही. तर म्हटलं चला जे आहे ते दाखवते तुम्हाला. तर खूप या देवीचं महत्त्व आहे. तर आम्ही सकाळी तिला नैवेद्य घेऊन गेलो. नैवेद्य म्हणून तिला देवी मातेला बट्टी, आपली ती भाजलेली बट्टी असते ना, बट्टी, डाळ भात आणि आपली जी भाजी असते ती भाजी, असं नैवेद्य द्यावा लागतो. गोड शिरा जे आपल्याला वाटलं तो नैवेद्य द्यावा लागतो बट्टीचा. तर चला, वर्षातून आले ना तर सगळेजण नैवेद्य पण खूप देतात. मग नंतर आम्ही संध्याकाळ झाली की 4-5 वाजता बारा गाड्याचं महत्त्व असतं. सगळेजण आम्ही गच्चीवर होतो, तर फोटोशूट करत होतो थोडं. तर खूप म्हणजे जमलेलं होतं ना, तर एवढं म्हणजे सगळे घरोघरी नातेवाईक आलेले असतात. खूप महत्त्व आहे त्या देवीचं आणि भरपूर अशी गर्दी असते. तुम्हाला बारा गाड्यामध्ये दिसेलच एवढी गर्दी असते. तरी आम्ही अर्ध्याच व्हिडिओ घेतलेला. एवढी गर्दी होती ना, तर खूपच लाखोपेक्षाही जास्त संख्या असते इथे. तर एवढी दुनिया या देवीसाठी येते. लांब लांबचे खेड्यापाड्यावरचे प्रत्येक घरोघरी नातेवाईक सगळेजण भरपूर म्हणजे असे येतात. खूप महत्त्व या देवीचं. तर तुम्ही पण या कधीतरी आणि भवानी मातेचं दर्शन घ्या. नवसाला पावणारी देवी आहे. सगळे नवस आपले पूर्ण होतात. तर म्हणून सगळेजण येतात. बघा, तिकडे मोठा आकाश पाळणा पण होता. माझ्या भाऊचं घर होतं नाही, इथं उभं होतो आम्ही गच्चीवरती. तर इथे सगळे पाळणे जवळजवळच म्हणजे त्यांच्या गच्चीच्या म्हणजे भिंतीजवळच पाळणे बरेचसे लागलेले होते. तर ते तुम्हाला दाखवत होती मी. बघा, सगळे वरून सगळं दिसत होतं. व्यवस्थित येणारे जाणारे सगळेजण दिसत होते. खूप अशी दुनिया येते होती. 5 वाजले की लगेच सगळेजण बाहेर येतात. कोणी गच्चीवरती, कोणी कुठे, कोणी कुठे, सगळे म्हणजे गावातले, खालच्या गावावरचं गाव सगळं जमा होतं खालच्या गावात. आणि एवढी दुनिया येते ना, भरपूर दुनिया येते. बघा, आता तुम्हाला दिसेलच. आता हे बाबा आहेत ना तिकडे चालले. आता त्यांचं जुनं घर होतं ना तिथे चालले ते. तिथं ते देवीचं स्थान आहे ना, तिथे ते पूजा वगैरे करता आणि परत मग ते बारा गाड्यांकडे जाता आणि मग तेव्हा ते बारा गाड्या ओढत येतात. तर आम्ही गच्चीवर केव्हाच म्हणजे तिथं जागा भेटत नाही, त्यासाठी आम्हाला उभं राहावं लागत होतं. खूप अशी गर्दी राहते. तर इकडून तिकडून सगळीकडे असं फुल होऊन जातं, एवढी गर्दी असते. तर खूप असं म्हणजे छान अशी देवी येते. आम्ही लहानपणापासून बघतो तेव्हा. तर आता म्हणजे गर्दी तर कमी होती, आता तर खूपच दुनिया यायला लागली. बघा, 12 गाड्या आले. एवढं जोरात पळावं लागतं ना, कारण की ते 12 गाड्या पण जोरात असतात. एका ते बाबा असताना त्या बाबांना गाड्यांना बांधलेलं असतं. ते बाबा ओढतात. पहिले ते बाबा ओढून ते वारल्यावर त्यांचं मुलाच्या का कोणाच्या अंगात देवी येते. देवी हे सगळं करत असते. आणि जेव्हा हे बारा गाड्या ओढले जाताना तिकडे, तेव्हा मंदिरात देवीच्या डोळ्यातून अश्रू पडतात. कारण की त्या देवीला ना त्रास होतो आणि ती आहे ना, तिच्या डोळ्यातून असे अश्रू पडतात. बघा किती दुनिया आहे. सगळेजण 12 गाड्यांवर खूप असे बसलेले असतात. मग थोडं साईडवरून हे माणसं पण मदत करू लागतात. आणि बघा, सगळे जण मग नंतर गाड्या म्हणजे तिकडे भवानी मातेचं मंदिर आहे ना तिथपर्यंत घेऊन जातात. बरंचसं लांबपर्यंत बांधलेलं असं, तिथून ओढत 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 मंदिराच्या याच्यापर्यंत घेऊन जातात. नंतर मग तिथे ते गाड्या सोडून परत वापस आणतात. मग हे सगळे लोक ते काय तमाशा वगैरे असतो ना तिथं पाहण्यासाठी उभे राहून जातात. आणि नंतर ते बाबा आहेत ना तिकडनं वाजत गाजत वाजत गाजत मग हळूहळू येत राहतात. तर बघा केवढे लोक आहेत. तरी आम्ही 8-10 व्हिडिओ शूट केला. एवढी दुनिया होती ना येण्यासारखी, तर खूप म्हणजे खूपच. तर आम्ही काही पूर्ण काही व्हिडिओ घेतलेले नाही आहे. तर बघा तुम्हाला दाखवते. एवढं जण आहेत ना, किती जण आहेत. तर खूप खूप म्हणजे अशी गर्दी असते. एवढं छान म्हणजे आमच्या देवी मातेचं महत्त्व आहे ना, त्यामुळे आम्ही पण सगळेजण आम्ही यात्रेला येतो. घरोघरी पाहुणे येतात. सगळ्यांच्या घरी पाहुणे असतात. कोणाच्या घरी पाहुणे नाही असं नाही, सगळ्यांच्या घरी पाहुणे येतात. एवढं भारी वाटतं ना. खूप आम्ही असं एन्जॉय करतो. आम्ही देवीची यात्रा आहे, देवीची यात्रा आहे, आम्ही असं वाटच बघत राहतो. आपली देवी मातेचं खूप महत्त्व आहे. त्यासाठी ना आम्हाला खूप म्हणजे छान वाटतं माझ्या माहेरची यात्रेचं. तर बघा, आता ते बाबा आहे ना तिकडनं येत होते आणि सगळेजण ना दर्शनासाठी उभे होते इथे. कारण की ते बाबा येताना त्यांच्या पायाखाली लहान मुलांना टाकता आणि आपण पण उभे राहिलं म्हणजे पाया पण खाली झुकून घेता आणि त्यांच्यावरून ओलांडलं जातं. कारण की ते ना बाबांचं खूप महत्त्व आहे. पायाखाली जर ओलांडलं तर मग आपलं
इडापिडा जाते. ह्यासाठी ना मुलांनासुद्धा रस्त्यावर टाकलं जातं आणि बायासुद्धा रस्त्यावर झोपता आणि सगळे ओलांडून जात राहतात. तर बघा आता ते बाबा येत आहे, तर ते तुम्हाला दाखवते. बघा पाळणासुद्धा एवढा जवळच होता ना भिंतीजवळ, तर मी तुम्हाला जवळूनच दाखवलेलं आहे. आम्ही गच्चीवरती होतो आणि तिथूनच दाखवलं. नंतर आम्ही खाली उतरलो. खूप म्हणजे अशी गर्दी होती. सगळ्या बाया उतरल्यानंतर आम्ही उतरलो. हे बघा, हे दुसऱ्या काकांचं घर आहे माझ्या आणि हे काकांच्या मुलाचं घर आहे. हे काकांचं ट्रॅक्टर उभं होतं तिथं. ही सगळी जागा त्यांची जी इथे तिथून रस्त्यावरच चांगलं मोक्यावरती घर आलेलं आहे. मग आम्हीच थोडा वेळ गप्पा मारत बसलो. म्हटलं चला, वहिनी बोलत होती. वहिनी काही त्या आहे बघा, माझ्या बहिणीच्या सासूबाई, काकून ते आम्ही सगळेजण गप्पा मारत होतो. तर बघा तुम्हाला वहिनी त्यांचं घर दाखवते. तर खूप छान असं मस्त घर बांधलेलं आहे त्यांनी बी आता. तर तो भाऊ वारलेला आहे, भाऊच्या मुलं आहेत दोघी बी. तर मस्त घर बांधलेलं आहे बघा. सगळं छानसं असं घर होतं त्यांचं, पण तुम्हाला दाखवते मी. तर आम्ही त्यांच्या घरी थोडा वेळ बसलो, चहा पाणी केला वहिनीने. तर बघा खूप म्हणजे वहिनीने पण खूप संसार करून ठेवलेला आहे. तर बघा गप्पा गोष्टी झाल्या. ते बडोद्याचे पाहुणे आलेले होते आमचे. हे बघा, हे आमचे बडोद्याचे पाहुणे आहेत, पोलीसमध्ये आहेत ते. तर त्यांना पण खूप म्हणजे दरवर्षी यात्रेला बडोद्यावरून येतात ते. त्यांना खूप आवडतं यात्रेचं. मुलं पण येतात, माझा बहिणीचा मुलगा पण येतो, तो पण आलेला होता. आणि बघा आता ते बाबा येत होते, वाजत येत होतं. आम्ही त्याच्यासाठी उभे होतो दर्शन घेण्यासाठी. तर बघा आता आहे ना, हे बघा बाया झोपलेल्या आहेत खाली. तर ते बाबा आहे ना ओलांडून जाते. खूप महत्त्व आहे या देवीचं आणि देवीच्या म्हणजे भक्तांना आहे ना पहिल्यापासून श्रद्धा आहे. आपल्या अंगावरून जर ओलांडून गेले तर आपली इडापिडा चालली जाते. मुलंसुद्धा झोपतात. बघा त्या बायांनी सुद्धा झोपून घेतलेले. तर बायासुद्धा आम्ही बघा नंतर मग आम्ही पण पाया पडला बाबांचा सगळ्यांनी. आम्ही पण दर्शन घेतलं. लहान मुलं आपण रस्त्यावर टाकून द्यायचे, ते बाबा ओलांडून जातात. तर आम्ही बी सगळेजण दर्शनासाठी गेलो. तर पूर्ण म्हणजे त्यांच्या पहिल्यापासून परंपरा आहे ती. आम्ही लहान असताना तसं आम्ही दर्शन वगैरे घेतो आणि तेव्हा आम्ही छोटे असताना तसं पहिल्यापासूनच आम्हाला माहिती आहे बाबांचं खूप महत्त्व आहे. त्यासाठी आम्ही पण तसं दर्शनासाठी उभेच होतो आम्ही, म्हटलं वाट बघत. तर बघा आम्ही सगळ्यांनी, आमच्या मुलांनी, आम्ही जेवढे बी रस्त्यावर जात राहिले तेवढे ते बाबांचे दर्शन घेतात. तर बघा आता हा मुलगासुद्धा झोपण्यासाठीच बसलेला आहे. तर हे मुलंसुद्धा लहान मुलंसुद्धा असे झोपून घेतात आणि त्यांना ते बाबा असे पाय लावतात आणि बाबा पुढे जाता. म्हणजे त्यांच्या पायाखालून बी आपण निघालो तर आपली पिढ्या जाते असं असतं. मग नंतर आम्ही ना आकाश पाळण्याजवळ आलो. पाहुणे खूप आग्रह करत होते पाळण्यात बसण्यासाठी. आम्हाला सगळ्यांना 7-8 जणांना घेऊन आले पाहुणे. पण मी काही बसली नव्हती, कारण की मला ना खूप त्रास होतो, चक्कर आल्यासारखं होतं. तर मी काही बसली नव्हती. पण बघा आमच्या बहिणीच्या सासूबाई, त्यांनासुद्धा खूप हौस होती. त्या पाहुण्यांनी म्हणजे बसवलं. चला आई खूप आग्रह करत होती. आत्याबाई काही घाबरत नव्हत्या. तर पहिल्यांदा बघा पाळण्या खेळण्यासाठी काही वयाची अट नसते. तर एन्जॉय करण्यासाठी कसं असतं ना ज्याची त्याची. आणि म्हणजे घाबरताना त्या आत्या मस्त बसल्या. माझा जीव नाही घाबरत नाही. पहिल्यापासून त्या आत्या त्यांचं धाडस असतं ना, तर तो माणूस बसू शकतो पाण्यात. एवढा उंच पाळणा होता ना, खूप उंच होता. आम्हाला तर भीतीच वाटत होती. माझ्या बहिणी, ती बडोद्याच्या बहिणीचा मुलगा आणि मी खालीच होती. मी फोटोशूट करत होती, थोडा व्हिडिओ घेत होती. प्राची, ताऊ, हे बघा तो दादू आणि मी खाली झोपली होती. तो पण खूप घाबरत होता. मावशी म्हणे माझा पण जीव घाबरतो. तो पण बसला नाही. बघा हे सगळेजण खूप मस्त असं एन्जॉय करत होते. मी त्यांचं फोटोशूट करत होती. मला तर खूप भीती वाटत होती. मी बसली, एवढा उंच होता ना तो. एकच वेळेस बसली, मला त्रास झालेला. तेव्हापासून मी कधीच बसत नाही. तर बघा एवढं जोरात चालू करताना ते बडोद्याच्या बहिणी घाबरायला लागली, पाहुणे पण त्या आत्यानं त्यांचा काही जीव घाबरला नाही. एवढं छान त्यांना म्हणजे त्यांनी खूप छान एन्जॉय केला. तर चांगलं झालं. तसं इच्छा असते ना तर बसू द्यायचं. कोणी खूप घाबरतं. तर पाहुण्यांनी ना त्यांना पण आग्रहाने बसवलं. चला आई करत होते. तर बघा नंतर आम्ही घरी आलो. मग थोडं जेवण वगैरे, म्हणजे जेवणासाठी तर आम्ही उशिरा जेवण केलेलं होतं. डाळ भात बट्टीचं काही पहिल्या दिवशी घरभरणीचं तेच झालेलं होतं. त्याच्यामुळे आम्ही ना पटापट आवरूनही ना यात्रेत जावं लागतं, त्यासाठी ना आवरायला घेतलेलं होतं. तर बघा आता हे बहिणी ते सगळेजण उतरत होते. म्हटलं चला, तर बघा हे उतरताय आता. त्यांचा नंबर आला की ते आता खाली उतरतील. ते मस्त बसलेले होते, त्यांना खूप छान वाटत होतं. तर बघा
आणि मला बघून ते हसत होते, तुझा जीव घाबरतो म्हणे. तर बघा हे पाहुण्यांचा स्वभाव एवढा छान आहे ना, खूप छान स्वभाव आहे पाहुण्यांचा. पाहुण्यांनी सगळ्यांचं तिकीट भरले, 50 रुपये तिकीट होतं. 400-500 रुपये पाहुण्यांनी भरले सगळ्यांचे आणि सगळ्यांना बसवलं 8-10 जणांना. खूप म्हणजे एवढे छान स्वभाव आहे त्या पाहुण्यांचा, तर खूप भारी स्वभाव आहे. सगळ्या मुलांना एन्जॉय करायला म्हणजे मजा झाली त्यांच्यामुळे. तर बघा ही बहीण आहे त्या पाहुण्या त्यांच्या घरची. आम्ही 3च बहिणी आहेत, म्हणजे 4 काकांमध्ये आम्ही 3च मुली आहेत. तर खूप म्हणजे आमचं सगळ्यांचं चांगलं जमतं. तर बघा केवढा उंच पाळणा होता. नंतर आम्ही घरी आलो, गप्पा गोष्टी चालू होत्या, कोणाचं काही आणि कोणाचं काही, सगळ्यांच्या आमच्या गप्पा चालू होत्या. आणि एवढं थकल्यासारखं झालं ना, आज दिवसभर थोडंसुद्धा असं बसणं झालं म्हणजे लोळणं झालं नाही, काही नाही. दिवसभर गप्पा गोष्टी खाणं पिणं याच्यामध्येच दिवस गेला. एवढ्या जणांमध्ये आम्हाला दिवस कुठं जातो ना कळतच नाही. तर बघा नंतर मग आहे ना, आम्हाला स्वयंपाक काही केलाच नाही. आम्ही सगळ्यांनी एवढे मोठे शेव चिवडा ते मागून घेतला आणि जिलेबी मागवली गुळाची आणि साखरेची. सगळ्यांनी आम्ही नाश्ता केला. नाश्ता म्हणजे भरपेट जेवढं लागलं तेवढं खाऊन घ्या म्हणे सगळ्यांनी आम्ही तसंच खाल्लं. आणि बघा बहीणचे मुलं, बहीणची सासूबाई, हे माझे वडील, हे बहिणीचा मुलगा, हा ओम, हा माझा दादू. तर हे सगळेजण असे बसलेले होते आणि आम्ही सगळेजण खात होतो. फक्त मोठा भाऊ बाहेर गेलेला होता. मोठ्या भाऊने जिलेबी आणि शिवचिवडे आणून दिलं आणि तो बाहेर चालला गेला. आणि ही बघा ही ताऊ, नंतर ह्या आत्याबाई, ह्या बघा ह्या आत्याबाई म्हणजे माझ्या बहिणीच्या सासूबाई. आम्ही सगळेजण खाऊन पिऊन मस्त गप्पा गोष्टी खाताना सगळ्या गप्पा गोष्टी कोपर्यंत आमचं चालू होतं. नंतर सगळं खाणं झालं म्हणजे यात्रेत जावं लागतं तसं खाणं. हे बघा या सगळेजण जिलबी खायला, तर सगळ्यांना बोलवते मी यात्रेचं, तर यात्रेला आणि खूप मज्जा येते. तर त्यामुळे आम्ही सगळेजण येतो. आणि बघा केवढं घर भरलेलं असतं, आमचे छोटे मोठे 17 जण होतो आम्ही. तर खूप छान वाटतं एवढ्या गर्दीमध्ये खाणं पिणं याच्यामध्येच आमचा दिवस जातो. पण आम्ही सगळेजण जमलो ना तर भारी वाटतं आम्हाला सगळ्यांना. तर आम्ही मुलं पण म्हणजे सगळेजण आम्ही खूप म्हणजे माहेरी जाण्यासाठी केव्हा जाऊ असं त्यांना उत्साह असतो. तर आम्ही आता सगळेजण चाललो यात्रेत आम्ही आता 9 वाजता निघालो. तर बघा खूप अशी गर्दी असते यात्रेमध्ये. रात्रीची यात्रा असते ती. तर दुकानं होती यात्रेमध्ये, भरपूर अशा वस्तू होत्या. काय घ्यायचं आणि काय ठेवायचं हे काही कळतच नव्हतं. हे बघा कानातले हार, बांगड्या, टिकल्या, मुलींचं हे जास्त सगळे दुकानं होती. भरपूर सारे खरेदी केली. नंतर काही मी दाखवलं नाही गर्दी असल्यामुळे. घरी आलो तर बघा आम्हाला गप्पा गोष्टी करत रात्री आम्हाला परत अजून रात्री आहे ना, मुलांना भूक लागली, परत अजून कोणी खायला बसलं. उरलेलं जिलबी शेव चिवडा ते असं तसं खात बसले. तर बघा आम्ही काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते. 50 रुपये तांब्या एवढा भारी होता ना, तर आम्ही सगळ्यांनी 5-5, 6-6 तांब्या घेतले. कोणी चमचे घेतले, कोणी म्हणजे टिकली बांगडी मुलींचं हे असतं, तर कोणी काही अशा भरपूर वस्तू घेतल्या. तर बघा मी चमचे घेतले 50-50 रुपयाला. एवढे भारी आहेत ना, मोठे आणि जड. तर कसं असतं ना, तर ते आज कसा वाटला आमचा व्हिडिओ आणि कशी वाटली आमची यात्रा, देवीचं महत्त्व ते कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. तर बघा कसं भरपूर सारी आम्ही खरेदी केली. तर चला, बाईंचं कसं असतं भांडे आणि कुंडे याच्यामध्येच आपल्याला महत्त्व असतं. तर बघा कढाया घेतल्या लोखंडाच्या 2 आत्यांनी. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.